फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. या उपनगराची स्वच्छता राम भरोसे. विटा शहराने देशात स्वच्छतेच्या बाबतीत दबदबा निर्माण करून सतत विजयी पताका फडकवत ठेवली आहे. यासाठी स्वच्छतेचे ब्रँड एम्बॅसिडर माननीय वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील हर एक घटकाने जीवतोड मेहनत केली आहे. किंबहुना अजूनही त्यात सातत्य आहे. यामुळे अजूनही विटा शहर स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल आहे. मात्र काही जणांच्या आळशीपणाने किंवा कामचुकारपणाने या लौकिकाला गालबोट लावण्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याचे चित्र दिसत आहे. बिसुरकर वस्ती हा विटा कुंडल रस्त्याला जोडला जाणारा बायपास रस्ता म्हणून ओळखला जातो. तो शितोळे गल्लीचा एक भाग आहे. नाथ मंदिराकडे जाताना उजवीकडे जाणाऱ्या भागातील नागरिकांची अस्वच्छतेच्या बाबतीतील अनेक दिवस असणारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या प्रतिनिधीने तिथे थेट भेट दिली असता हा प्रकार खरा असल्याचे जाणवले. काही ठिकाणी गटारीवरील गवत काढून रस्त्याकडेले टाकले गेले असून गेले 5 दिवस ते तसेच पडून असून त्याचा अद्यापही उठाव केला गेला नसल्याचे विदारक चित्र आहे. काही ठिकाणी तर यापूर्वी काढून टाकलेले गवत न नेल्यामुळे पुन्हा त्याच ठिकाणी उगवून आले आहे. तसेच काही ठिकाणी गवतच काढले गेले नाही तर गटारीही साफ केल्या गेल्या नाही. याबाबत नागरिकांनी संबंधितांना जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिली गेली आहेत. घंटागाडी ही अनियमित येत असल्याची स्थानिकांची ओरड आहे. तेव्हा या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब याकडे लक्ष देऊन कचरा तसेच गवताचा उठाव करावा, गटारी वेळेवर साफ कराव्यात आणि डासांसाठी असणारी फवारणी करावी अशी मागणी जोर धरत आहे.